कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी। म्हाडा सदनिका लाटल्याच्या आरोपात जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी। शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे यांचं न्यायालयात अपील। राज्यस्तरीय पणन परिषदेचं आज आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींचा आढावा घेणार। मंत्री जयकुमार रावल आणि माणिकराव कोकाटे उपस्थित असणार। मुंबई बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकीची घोषणा। 1.5 वर्षांपूर्वीच पद रिक्त। करुणा मुंडेंच्या याचिकेवर आज परळी कोर्टात सुनावणी। धनंजय मुंडेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार। करुणा मुंडेंच्या नावावरील मिळकतीबाबत उल्लेखच नसल्याचा आरोप। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत लग्न सोहळ्यात एकत्र। शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात भेट। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं। नीलम गोऱ्हे यांचा गंभीर आरोप। तर इतरांच्या बाबतीत असं घडल्याचं लोक सांगतात, मात्र मी कधीही पदासाठी पैसे दिले नाहीत। वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हेंकडून सारवासारव। गायगुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही। लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाहीत हे मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी सांगावं। उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार। नीलम गोऱ्हे जुन्या कार्यकर्त्या, त्या बोलतायत म्हणजे त्यात तथ्य आहे। मंत्री गिरीश महाजन यांची नीलम गोऱ्हेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया। जुन्या जाणत्या महिलांना डावलून नीलम गोऱ्हेंना 3 ते 4 टर्म आमदार केलं। आईवडिलांची शपथ घेऊन सांगा की तुम्ही किती मर्सिडीज बेन्झ गाड्या दिल्या। विनायक राऊत यांचा सवाल।